नवापूर पोलीस स्टेशनने कत्तलीच्या उद्देशाने अवैध वाहतूक करणारे 10 गोवंश जनावरांची केली सुटका। सविस्तर वृत्त दिनांक 21 मे 2024 रोजी रात्र गस्त करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की MIDC नवापूर भागातून नवापूर शहराकडे एका सफेद रंगाच्या विना क्रमांकाच्या महिंद्रा पिकअप वाहनामध्ये अवैधरित्या कत्तल करण्याच्या उद्देशाने गोवंश जनावरांची वाहतूक होणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती। त्यानुसार नवापूर पोलीस पथकाने लहान चिंचपाडा गावाजवळ सापळा रचून 4:30 बातमीत नमूद विना नंबरचे महिंद्रा पिकअप वाहन थांबविले असता वाहनातील ड्रायव्हर वाहन सोडून पळून गेले। नमूद वाहनाची पाहणी केली असता त्याचा मागील बाजूस 10 गोवंश जनावरे क्रूरतेने व निर्दयीपणे त्यांच्या तोंडाला व पायाला दोरीने बांधून कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक करताना सापडून आले। सदर जनावरांना नवापूर येथील श्रीमती मंजुळादेवी अग्रवाल गोशाळेत सुरक्षितरित्या दाखल करण्यात आले असून नवापूर पोलीस स्टेशन येथे गुर नंबर 335/2024 महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5(5)ब सह प्राण्याचा छल प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11 अन्वये आबिद कुरेशी राहणार नवापूर व इतर 2 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात 3,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कारवाई श्रवण दत्त, पोलीस अधीक्षक नंदुरबार निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक नंदुरबार संजय महाजन, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, पोलीस हवालदार नितीन नाईक, पोलीस नाईक कैलास तावडे, पोलीस शिपाई रवी भुई, पोलीस शिपाई रणजित महाले, च्या पोशी विजय पवार यांच्या पथकाने केली।